सुप्रभात सज्जन श्रोते हो. आत्मोपनिषद 586-87. तरी का जन्मती साधू या भूमंडळी. या पृथ्वीवरती साधू जन्माला तरी कशासाठी येतात? त्यांना जर एवढ्या आपदा विपदा संकट त्यांच्या सज्जनत्वाला पोषक नसलेल्या वातावरणातच जन्माला घालायचं असेल तर परमेश्वराने असं का करावं? चांगल्या माणसाला या वाईट भूमीवर का पाठवावं? येथे भक्त परमेश्वराला हडसून खडसून जाब विचारताना दिसत आहे. या विषाक्त म्हणजे विषमय आणि पाप अपराधाने भरलेल्या चोर दरोडेखोरांच्या पापी जगात संतांना जन्माला घालून संतांना त्रास देऊ नये असे विनवणीपूर्वक हा भक्त परमेश्वराला बजावत आहे. सद्यस्थितीत असलेल्या जगाचेही यामध्ये दर्शन आहे आणि नेहमीच साधू संत विदारक भयावह अवस्थेत का जन्माला येतात असाही प्रश्न भक्ताने परमेश्वराला विचारला आहे. अर्थात तो प्रश्न विचारताच त्याला उत्तर जरूर मिळालेलं आहे की ही वाईट परिस्थिती बदलण्यासाठी संत जगात जन्माला येतात. संतांनी वाईट परिस्थितीत दारुण अवस्थेत जन्माला यावं ही संतांना दिलेली परमेश्वराने शिक्षा नसून खरे तर संतांकडून पवित्र कार्य घडावे, परमेश्वरी कार्य घडावे म्हणूनच संतांना परमेश्वर या जगात अशा वाईट जगात जन्माला घालतो. परंतु हे सर्व जरी असलं तरी सुरुवातीला भक्ताच्या हृदयाची अशी घालमेल होते की संत सज्जनांना या वाईट जगात जन्माला घालून देवाने त्यांच्यावर अन्याय केला आहे. पण नंतर त्याच्या हृदयातील बोल निवेदन संपता संपता त्याला हेही जाणवतं की खरा तो अन्याय नसून तो सर्व समाजाला मार्ग दाखवण्यासाठी संत रूपाने परमेश्वरच या जगामध्ये आलेला आहे. लोकांमध्ये योग्य तो बदल घडवण्यासाठी आणि लोकांना माया मोह यांच्या पाशातून दूर करण्यासाठी. तर आता हे पद्य नीट ऐका. तरी का जन्मती साधू या भूमंडळी. तरी का जन्मती साधू या भूमंडळी म्हणजे या भूमंडळावर अशी इतकी भयान अवस्था असताना सुद्धा साधू संतांना या भूमंडळावर पृथ्वीवर तू जन्म घ्यायला का लावतोस असा एक साधा भाबडा प्रश्न आहे. परंतु त्या भाबड्या प्रश्नातून साधू संतांबद्दलचं भक्ताचं प्रेमही दिसत आहे. नंतर साधू संतांना छळ होतो, साधू संतांचा छळ होतो, त्याच्याबद्दल त्याला वाटणारं वाईट, त्याच्या हृदयाला वाटणारी खंतही दिसत आहे. तसंच देवाला तो हिशोब विचारत आहे की सज्जनांना तू या जगात जन्माला आणून त्यांना त्रास का देतोस. आणि हे सर्व विचारता विचारता त्याला बोधही होत आहे की दुर्जनांना मार्गदर्शन करण्यासाठी सज्जन साधू संत रूपे केवळ परमेश्वरच या जगात जन्माला येतो. आणि खरे तर परमेश्वराने जग सुधारण्यासाठी आपणहून स्वीकारलेली शिक्षा म्हणजे साधू संत रूपाने या पृथ्वीवर येणे असा एकंदरीत अर्थही त्याला कळतो. तर त्याच्या हृदयातील हे चिंतन कसं प्रकट झालंय बघा. तरी का जन्मती साधू या भूमंडळी. तव राज्यामध्ये न्याय उपराता चोर खाती लोणी संता नाही पाणी. चोरा शिरी तुरा साधूला धतुरा चोरामुखी श्रीखंड साधू भोगी दंड. चोरांच्या या जगी साधू का जन्मती देव देव करुणी उपाशी मरती. कोण मूर्ख तुझ दयाळू म्हणती चोर राज्य भोगती साधू कुंतती कणती. संत मार्गे जावे देवासी स्मरावे निरीच्छ विरक्त भक्ताने असावे. ऐसे साधू जन लोका उपदेशती साधू मार्ग जाता लोक तासा घासनी मरती.
काही भोंदू आपणा साधू म्हणविती, सरळ साधू सज्जना फुगा पसविती, जप जाप्य पूजा भ्रमी अर्कविती, धनधान्य खर्चुनी सालस भिके लागती, भोंदू आणि चोर झाले आता थोर, साधू संत भोगीती अवदशा घोर, साधूला कदान्न चोराला मिष्टान्न, दश दिशा करीती साधू अन्नान्न अन्नान्न, अपराध शंभरी भरता सरते, पापी दुर्जनांची मगरुरी संपते, परी बाप जाई लेख तेथे येई, दुर्जनांचा राजयोग संपतची नाही, देवा आता सांग येई कोणे काळी, साधू संत जना सुखाची दिवाळी, जरी ऐसे होणे नाही कदा काळी, तरी का जन्मती साधू या भूमंडळी, देवा आता ऐक एक विनवणी, साधू संत जन्मा कधी नाही, चोरांनी चोरांचे चोरांसाठी राज्य, यालाच म्हणती आज स्वराज्य सुराज्य, विंचू चोर विष चौर्य ना टाकती, तैसे साधू कदा गोडी ना सोडती, चोरांचे संगती साधूना जन्मावे, अट्टल चोरा संगे त्यांचे जन्म टळावे, देवान वाजवतव बारामतीचे, ग्रहण लाभोतव अटळ साथीचे, चोरांचे संगती साधूना जन्मावे, अट्टल चोरा संगे त्यांचे जन्म टाळावे. साधूला धत्तुरा म्हणजे साधूला अंगठा, आणि चोराच्या मुखी श्रीखंड, आणि साधू भोगी श्रीखंड, असं हे संपूर्ण विपरीत अवस्था आहे. त्याच्याबद्दल देवाला हा भक्त जाब विचारत आहे. त्याच्या हृदयातील संतांबद्दलचा प्रेमभाव दिसत आहे. संतांना शिक्षा भोगायला लागते, त्यामुळे त्याला आलेली देवाची चीड ही लक्षात येत आहे. आणि देवाला तो चिडून सांगत आहे की चोरांसंगे साधूला जन्म घ्यायला लावू नकोस. पण तू नंतर त्याच्या लक्षात येतं की चोरांचीच संख्या या जगात जास्त असते, आणि त्या चोरांना त्या वाल्यांना वाल्मिकी बनवण्यासाठीच नारदासारखे साधू संत प्रत्यक्ष देवच बनून या जगात येतात. आणि खरं तर साधू संतांना हा दंड होत नाही, तर देवच दयाळूपणे इतरांना सुधारण्यासाठी स्वतःहून या पृथ्वीवर संत रूपाने अवतार घेतो. देवच साधू संतांच्या रूपाने कष्ट भोगतो. परंतु देवाचा अथक आणि अटळ प्रयत्न एकच आहे की सर्वांनी संत मार्गाने जावे. ही त्याला काव्य म्हणता म्हणता हळूहळू उलगडतं. फक्त सुरुवातीला जो त्याचा एक तीव्र संताप आहे, साधू संतांना भोगायला लागणाऱ्या यातनाबद्दल त्याच्या हळव्या मनाला झालेला त्रास आहे, तो त्रास या काव्यामधून तरी का जन्मती साधू या भूमंडळी असा प्रश्न देवाला विचारून त्याने व्यक्त केला आहे. अस्तु. धन्यवाद. धन्यवाद. आपण सर्वांनी यातून योग्य तो बोध घ्याल हा विश्वास आहे. शुभदिन. सुप्रभात.